मम्मी पप्पांनंतर मला एक गोष्ट हळूहळू समजत गेली. हाय, मी शिवानी. हा माझा आजचा 16वा व्लॉग आहे आणि आज मी थोडंसं माझ्याबद्दल सांगायचं ठरवलं आहे. आयुष्यात आहे ना, आपण आपल्या लोकांमध्ये जेवढं राहतो तितकंच मन जास्त शांत राहतं असं मला वाटतं. माझं असं म्हणणं नाही आहे की सगळे लोक वाईट असतात, असं नाही. पण प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या आत इतकी जागा देणंही गरजेचं नसतं. काही लोक फक्त जवळचे असतात आणि तेवढेच पुरेसे असतात. खरं सांगू तर ह्या लोकांव्यतिरिक्त मी बाहेरच्या कधी कोणाचा विचारही केला नाही की 4 लोक काय म्हणतील, आपण असं वागलो तर नावं ठेवतील, हे करतील ते करतील. मला फरकच नाही पडत खरं सांगू तर. कारण की काय माहिती, ही 4 लोक आहे ना, कधी 4 गोष्टीसुद्धा आपल्यासाठी चांगल्या करणार नाहीत. त्याच्यामुळे कशालाच दुसऱ्यांच्या बोलण्यावर आपण स्वतःला जज करा ना. आपल्याला जे हवं ते आपण करायचं. आणि मम्मी पप्पांनंतर मला एक गोष्ट क्लिअर झाली. माणसं कमी असली तरी चालतील, पण ती आपली असणं गरजेचं आहे, जी की आपल्या सुखदुःखात सगळ्यात आपल्याबरोबर उभी असतील. ह्याचा अर्थ असा नाही की मी नवीन कोणामध्ये जात नाही किंवा मिक्स होत नाही, होते. पण त्या लोकांना माझ्या आयुष्यात किती आणायचं हे माझ्यावर आहे. याचा अर्थ असा नाही आहे की माझे कोण फ्रेंड्सच नाहीत. आहेत, स्कूलचे आहेत, कॉलेजचे आहेत. पण ते कसं आहे माहिती आहे, कधीतरी भेटणं, कधीतरी बोलणं इतपतच आहेत. ह्या ज्या मैत्रिणी आहेत ना, ह्या गणूच्या मैत्रिणी आहेत, ज्या की माझ्यापेक्षा 5 ते 6 वर्षांनी लहान आहेत. पण त्यांच्याशी बॉन्डिंग माझं एवढं चांगलं झालं ना की त्या मला गणूसारख्याच वाटतात. आणि ही म्हणजे माझी लहानपणापासूनची मैत्रीण. हिला तुम्ही बघितलंच असाल, अंका. यामुळे कदाचित तुम्हाला माझं आयुष्य फार असं एक्साइटिंग वाटणार नाही. रोज काही नवीन घडत नाही, पण जे आहे ते खरं आहे आणि ते माझं आहे. मला ह्याचं खूप समाधान आहे. जेवढी माझी माणसं माझ्यासाठी महत्त्वाची आहेत ना, तेवढीच मी सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि ह्याने माझ्या आयुष्यात फार फरक पडतो. आणि खरं सांगू तर माझी ही जी आपली माणसं आहेत ना, त्यांच्यावरच मला सगळ्या गोष्टी करायला आनंद मिळतो किंवा मी त्यांच्यावरच करते नॉर्मली. असं नाही आहे की मी कोणाकडे जाती येत नाही वगैरे, जाते येते, पण मला जो कम्फर्ट आहे ना तो ह्या लोकांबरोबर जाणवतो. मग ते माझी फॅमिली असेल, माझे काही 1-2 मित्रमैत्रिणी असतील किंवा गणूच्या मैत्रिणी ज्या की माझ्या आता एकदम क्लोज झाल्या आहेत, त्यांच्याशी ह्या गोष्टी सगळ्या मी करते. इवन फिरायला जायचं जरी असलं तरी मी माझ्याच माणसांबरोबर कुठे येण्या-जाण्याचा प्लॅन करते. कारण की मला तो कम्फर्ट झोन इतर कोणावर, नवीन व्यक्तीवर लगेच फील नाही होत. आणि मला कधीही असं वाटलं नाही आहे की मला ह्यांच्यामध्ये किंवा माझ्या ह्या लोकांव्यतिरिक्त अजून कोणतरी नवीन लोक जोडण्याची गरज आहे माझ्या आनंदासाठी. आम्ही सर्व मिळून इतकी मजा मस्ती करतो ना की बाहेरच्या कधी कोणाची आम्हाला गरजच लागली नाही आहे. मी नेहमी ह्यांच्यासोबत आनंदित असते आणि पुढेही माझं आयुष्य ह्यांच्यासोबतच आनंदात घालवेन. तुम्हाला जर माझे हे असे व्लॉग आवडत असतील तर मला नक्की फॉलो करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.